हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग. 4था श्लोक आपण वाचत आहोत. त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: भौतिक प्रकृती सतत बदलत असते. तर श्रील प्रभुपाद हा जो 4था श्लोक आहे त्याची पहिल्या ओळीतल्या शब्दांचा अर्थ सांगता आहेत. अधिभूतम क्षरो भावः. अधिभूतम म्हणजे भौतिक सृष्टी, ठीक आहे. क्षरो, क्षरो म्हणजे काय? सतत परिवर्तन करणारी आहे. यामध्ये सतत बदल होत असतात. पुढे दिलं आहे, भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात. उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. तर या भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा या भौतिक जगतात जीव भौतिक देह धारण करतो, तर तो जो देह आहे तो ते शरीर आहे, त्यामध्ये 6 प्रकारचे बदल होतात. स्थितीमध्ये अंतर होतं, म्हणजे स्थित्यंतर म्हणजे बदल होतात. तर उत्पत्ती होते, म्हणजे पहिले तर काय आहे, शरीर उत्पन्न होतं. मग शरीराचा विकास होतो, वाढ होत जाते. एक ठराविक वाढ झाली का मग तशीच ती स्थित राहते, त्याला म्हटलं जातं स्थिती. मग प्रजनन, तर वैष्णव आचार्य म्हणतात की प्रजनन म्हणजे काय आहे, तो जीव आहे तो आणखीन एक जीव उत्पन्न करतो किंवा आपल्यातनं अनेक सारे जीव उत्पन्न करतो. म्हणजेच काय आहे, अनेक जीव जन्माला येतात. किंवा दुसरं पण समजावलं जातं की त्याच्या शरीरातनं अनेक साऱ्या वस्तू बाहेर पडतात, जसं घाम आहे, मलमूत्र आहे. तर अशा रीतीने हा जो जीव आहे त्याच्या शरीरातनं अनेक साऱ्या गोष्टी बाहेर पडत असतात. मग पुढचं जे स्थित्यंतर आहे पाचवं त्याला म्हटलं जातं क्षय. क्षय म्हणजे काय आहे, घट होत जाणं. आपण म्हणतो बघा, क्षय रोग झाला आहे, त्यामध्ये शरीर कसं होत जातं, कमकुवत होत जातं. एक इंद्रिय आहेत ती खराब होत जातात, अशक्त होत जातात. तसंच हे शरीर आहे, त्याची जी तंदुरुस्त स्थिती असेल तर त्यामध्ये आता क्षय होत जातो. ही शरीराची 5वं स्थित्यंतर असतं. आणि शेवटी आहे 6वं स्थित्यंतर, ते विनाश. म्हणजे ते जे शरीर आहे ते पूर्णपणे नाश पावतं. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते. अधिभूतम क्षरोभावः. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय होतो. तर अशी ही जी भौतिक प्रकृती आहे ती एका विशिष्ट काळामध्ये उत्पन्न होते आहे, काही काळ टिकते आणि काही काळाने तिचा लय होतो. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हणतात. तर अधिदैवत बद्दल म्हटलं आहे, पहिल्या ओळीतच म्हटलंय बघा, पुरुषः च अधिदैवतम. तर सूर्य आणि चंद्रासारख्या देवदेवतांचा समावेश असलेले हे जे विराट रूप आहे त्याला अधिदैव म्हणतात. तर हे जे देवता आहेत त्या राहतात कुठे, जे ग्रहलोक आहेत त्या ग्रहलोकांचाही समावेश या भगवंतांच्या विराट रूपात असतो. तर विराट रूप ही काय आहे, एक संकल्पना आहे भगवंतांचं विराट रूप. तर त्याला म्हटलं जातं अधिदैवत. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला अधियज्ञ असे म्हटले जाते. तर असा हा जो परमात्मा आहे त्याच्याबद्दल भगवंत 4थ्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीत म्हणतात बघा, अधियज्ञो अहम.
मी हा अधियज्ञ म्हणजे परमात्मा आहे. तर परमात्मा हा कोण आहे? भगवान श्रीकृष्णांचा आंशिक विस्तारित रूप आहे. एक पुरुष अवतार आहे ज्याला क्षीरोदकशायी विष्णूही म्हटलं जातं. तर असा हा जो परमात्मा आहे तो प्रत्येक जीव जो भौतिक देह धारण करतो त्या देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. तर असा हा जो परमात्मा आहे त्याला अधियज्ञ म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. तर भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने जे प्रश्न विचारले होते त्याचं हे उत्तर आहे. जसं आपण या 4थ्या श्लोकात बघतो आहोत तर 3 प्रश्नांची उत्तरं भगवंत देत आहेत. अधिभूत म्हणजे काय, अधिदैवत म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय आणि हा अधियज्ञ देहधारी जीवाच्या शरीरात कुठे राहतो, तर हे सगळं भगवंत सांगत आहेत. हृदयामध्ये तो स्थित असतो. पुढे वाचते, या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे. तर एव शब्द आपल्याला दुसऱ्या ओळीत दिसतो आहे बघा. अधियज्ञो अहम एव. एव म्हणजे निश्चितच, खचितच. तर वाचते पुढे, कारण या शब्दाद्वारे एव या शब्दाद्वारे भगवंत इथे निक्षून सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. तर भगवान श्रीकृष्ण स्वतःच सांगतायत की मी आणि परमात्मा वेगळे नाही आहेत. परमात्मा हे माझंच एक विस्तारित रूप आहे. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारीच स्थित असतो आणि तो परमात्मा जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्यांच्या म्हणजे जीवांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. तर असा हा जो परमात्मा आहे तो प्रत्येक जीव कोणत्याही शरीरात असला तरीही प्रत्येक जीवाने धारण केलेल्या भौतिक शरीरात जीवात्म्याबरोबर परमात्मा राहतो आणि त्या जीवांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. तर जीव या भौतिक शरीरात राहून जी काही कार्य करतो त्याचे संस्कार त्याच्या मनावर होत असतात. वाईट कार्य करतो जीव तेव्हा त्याची चेतना दूषित होत असते. तर चेतना आहे ती काय आहे, विविध कार्यांमुळे प्रभावित होत असते. तर ही सगळी कार्य असतात त्याला म्हटलं जातं संस्कार होणं आणि या संस्कारामुळे त्याच्या वर परिणाम होत असतो. तर हे सगळं जे कार्य आहे, जीव काही कार्य करतो, आपल्या ज्ञानेंद्रियांनी काही जाणून घेतो, कर्मेंद्रियांनी कर्म करतो, त्याची चेतना कधी दूषित होते, प्रभावित होते, चेतनेवर त्याचा परिणाम होतो. हे सगळं जीवाच्या बाबतीत होतं आहे ते भगवंत परमात्मा रूपात त्याच्याबरोबर त्या शरीरात उपस्थित असतात म्हणून होत असतं. तर असे जे भगवंत आहेत ते जीवाला चेतना, प्रेरणा, श्रद्धा सगळं देत असतात. जसं आपण एक उदाहरणाने हे जाणून घेऊ शकतो की आपण समजा 2 जणांना एकाच वेळी भगवंतांच्या भक्तीबद्दल काही सांगतो आहोत आणि त्यांना आपण काही गोष्ट भक्ती मधली समजून सांगितली. आपण बघतो एकाला आपण सांगितलेलं सगळं समजतं आणि तो ते सगळं स्वीकारतो, अगदी भक्ती करायला पण सुरुवात करतो. पण जो दुसरा आहे त्याला त्यातलं काहीच समजत नाही. तर त्या दुसऱ्याला काही न समजण्याची प्रेरणा सुद्धा भगवंतच देतात. तर आपण जाणलं पाहिजे की आपण जे काही करू शकतो किंवा आपल्याला हे जे भौतिक शरीर मिळालं आहे ज्याला स्थूल शरीर म्हटलं जातं पंचमहाभूताचं, आपल्याला जे सूक्ष्म शरीर मिळालं आहे मन, बुद्धी, अहंकार, हे सगळं काही मिळालं आहे. या भौतिक जगतात आपण राहतो आहोत. आपल्याला ऊन, वारा, पाऊस, अग्नी सगळं जे काही मिळतं आहे ते सगळं भगवंतांच्या मुळेच प्राप्त होत आहे. तर हे आपण कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. पुढे वाचते आहे, परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या
सर्व क्रियांचा तो परमात्मा साक्षी असतो. तर असा हा जो जीव आहे तो भगवंतांना सोडून या भौतिक जगतात आला आहे. त्याची इच्छा आहे मला इंद्रिय उपभोग करायचा आहे, स्वामी बनायचं आहे. तर मग अशा जीवात्म्याला इथे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी भौतिक जगत भगवंत उपलब्ध करून देत आहेत, त्यात सुविधा देत आहेत आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी या जीवाला भौतिक शरीर सुद्धा दिलं जातं. तर इथे त्याला स्वतंत्रपणे भगवंतांपासून वेगळं होऊन स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी दिली जाते. तर ही सगळं संधी भगवंतांकडूनच दिली जाते. जीव आहे तो कधी मांस खाण्याची इच्छा करतो, तर भगवंत त्याला त्यासाठी व्यवस्था करून देतात, कारण जीवाची ती इच्छा असते. तर कर्म करण्याची संधी भगवंत देतात. भगवंत कधीच जीवाला नाकारत नाहीत, पण त्या कर्माची फळं सुद्धा भगवंत देतात, कारण भगवंत काय आहेत? साक्षी आहेत. आपण केलेल्या प्रत्येक कार्याचं साक्ष म्हणून भगवंत आपल्या हृदयातच परमात्मा रूपात उपस्थित असतात. पुढे वाचते आहे, भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. तर भगवंत असं सगळ्या रीतीने जीवाला मदत करता आहेत. हे सगळं हा जो भगवंतांचा विशुद्ध भक्त आहे, शुद्ध भक्त आहे, तो नीटपणे जाणू शकतो, कारण असा भक्त आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला गेला आहे आणि तो त्यातूनच वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, अभ्यास करतो आणि भगवंतांची सेवा सुद्धा करतो. तर भगवंतांवर पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा असलेला हा जो शुद्ध भक्त आहे तो भगवंत कशा रीतीने कार्य करत आहेत तो स्पष्टपणे जाणू शकतो. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे अधिदैवताचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते, कारण भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्या इतपत नवसाधक उन्नत झालेले नसतात. तर एवढंच आपल्याला कळलं की भगवंतांचं रूप विराट रूप आहे ते कसं आहे? अतिशय महाकाय आहे. तर जसं आपण पुढे शेवटी वाचणार आहोत की शेवटच्या 2 ओळी आहेत त्यात दिलाय बघा, विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत. तर असं हे जे विराट रूप आहे ते या पूर्ण ब्रह्मांडात जे हे 14 भुवन पसरले आहेत, खालचे 7 सप्तपाताल, मधलं भूमंडल आणि वरचे 6 उच्च लोक, तर यामध्ये ते पसरलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि जे पाताळ लोक आहे ते या विराट पुरुषाचे चरण आहेत आणि जे वरचा सत्य लोक म्हणजे ब्रह्मलोक आहे ते विराट पुरुषाचं मस्तक शिर आहे असं म्हटलं जातं. तर हे सगळं नवसाधक जो आलेला आहे आध्यात्मिक जीवनात तो फारसा उन्नत झालेला नाहीये, त्याला परमात्मा हृदयात राहतात, त्यांचं ध्यान करायचं हे काही अजून समजलेलं नाहीये. त्याला जे काही दिसतं त्याच्यावर तो विश्वास ठेवतो आणि त्यामुळे ही सृष्टी त्याला दिसते आहे. तर मग त्याला अगदी सुरुवातीच्या काळात असं मार्गदर्शन केलं जातं की हे जे दिसतं आहे, हे जे जगत आहे, हेच काय आहे? भगवंतांचं विराट रूप आहे, त्याच्यावर तू आधी ध्यान केंद्रित कर असं समजवलं जातं. आणि पुढे वाचते आहे, यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत, त्याचे म्हणजे विराट पुरुषाचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे आणि याचे शीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहे. उच्चतर म्हणजे अगदी वरचा उच्च लोक आहे ब्रह्मलोक, तो त्याचं विराट पुरुषाचं मस्तक आहे. तर असा हा जो नवसाधक आहे त्याची चेतना आहे ती अजून खूप प्रगत झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्याला हे जे विराट रूप आहे त्याच्यावर ध्यान केलं करा असं सांगितलं जातं.
तर आपण जाणलं पाहिजे की हे जे जिथपर्यंत ब्रह्मांड उपस्थित आहे, अस्तित्वात आहे, तेव्हाच काय आहे, हे विराट रूप असतं. तर असा हा जो नवसाधक आहे तो हळूहळू हळूहळू या विराट पुरुषावर ध्यान केंद्रित करतो आणि त्याचबरोबर वैदिक शास्त्राचं श्रवणम पण करत जातो. हळूहळू त्याची चेतना उच्च होत जाते आणि मग तो आपल्या हृदयात परमात्मा रूपात भगवंत शिरोदक्षाई विष्णू रूपात आहे, चतुर्भुज विष्णू रूप आहे त्यांचं, हे सगळं जाणायला लागतो आणि मग तो हृदयातल्या परमात्म्यांवर आपलं ध्यान केंद्रित करायला शिकतो. ही काय आहे, जशी त्याची चेतना वर वर जाईल, प्रगत होईल, तशी तो हे सगळं पुढची कार्य करू शकतो. तर अशा प्रकारे या 4थ्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांना उत्तर दिलीत. एकूण 7 प्रश्न होते, तर 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात मिळून भगवंतांनी 6 प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. आणि जो 7वा प्रश्न आहे की भक्त काय म्हटलं आहे, मृत्यू समयी भगवंतांना भक्त कशा रीतीने जाणू शकतात, तर त्या प्रश्नाचं उत्तर आता भगवंत पुढच्या श्लोकात देणार आहेत. तर आपला हा 4था श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.